2024 सालामध्ये ज्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती राज्यावर त्या ठिकाणी आल्या, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. हे करत असताना, आढावा घेत असताना असं लक्षात आलं की आचारसंहितेमुळं काही शेतकऱ्यांच्या KYC राहिल्या होत्या, लोकांना मदत त्या ठिकाणी प्राप्त झाली नव्हती आणि मग या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा निर्णय घेतला आणि नुकतंच आम्ही या नैसर्गिक आपत्ती यामध्ये मदत लोकांना करण्याकरता राज्यामधल्या साधारण 5,30,000 शेतकऱ्यांना जवळपास 535 कोटी रुपये निधी हा आम्ही त्या ठिकाणी वितरित करत आहोत.